last message that I shared with you from book of Hebrews, it was about the correction or the discipline of the Father God. आणि गेल्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की आमचा देव पिता हा त्याच्या लेकरांची चूक सुधारणूक करतो आणि ते करत असताना तो प्रसंगी शिक्षा करतो. The fatherly correction, so every father disciplines their sons or their children. आणि प्रत्येक वडील आपल्या मुलग्याला शिस्त लावतो आणि शिस्त लावत असताना वेळ प्रसंगी त्याला शिक्षा करतो. So the author of Hebrews says that the disciplinary action God will take, or the discipline that God will put us through, at that time it will be painful. आणि मग इब्री लोकास पत्राचा लेखक म्हणतो की जी शिक्षा आहे ती आम्हाला त्यावेळी प्रभू आम्हाला शिस्त लावण्याकरिता जी शिक्षा करत असतो त्या काळामध्ये त्यावेळी आम्हाला ते चांगलं वाटत नाही, आपल्याला दुःख वाटतं. Verse 11. 11वे वचन. Hebrews 12:11 it says, now no chastening seems to be joyful for the present but painful. कोणतीही शिक्षा तत्कालीन आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते किंवा दुःखाची वाटते. So when God puts someone through the discipline, it will be a painful experience. They are not going to sing, hey, I am so happy now, my hand is broken and I am so happy, I want to sing. आणि मग देव जर कुणाला शिक्षा करत असेल आणि मग एखाद्याचा हात मोडला असेल तर मग तो हात असा मोडलेला असून तो आनंद करणार नाही. ठीक आहे, माझा हात मोडलेला आहे, मी गीत गातो, आनंद करतो, असं कोणी म्हणणार नाही. And they don't distribute sweets. आणि ते मिठाई देखील वाटणार नाहीत हात मोडले म्हणून, हात मोडल्यामुळे. इट्स पेनफुल. आणि हात मोडणे म्हणजे दुःखदायी गोष्ट आहे. It is what you call, it says that not a joyful thing. कोणतीही शिक्षा आनंदाची नसून खेदाची वाटते. But later on it will be so joyful and the result of it will be so wonderful. पण त्याच्यानंतर त्याचा जो परिणाम होणार आहे तो अत्यंत चांगला अद्भुत असा परिणाम होणार आहे. Therefore verse 12. म्हणून so today's message starts from verse 12. आणि 12व्या वचनापासून आजच्या संदेशाची सुरुवात होणार आहे. इब्री लोकास पत्र 12 अध्याय 12 वचन. So verse 12 it says, therefore strengthen the hands which hang down and the feeble knees, and make straight paths for your feet, so that what is lame may not be dislocated but rather be healed. म्हणून लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायासाठी सरळ वाटा करा, यासाठी की लंगड्याचा सांधा उखळू नये तर उलट तो बरा व्हावा. So here it says, that if we want to experience the purpose of God's discipline, then we must endure it, we must submit to it, and we should strengthen ourselves. आणि मग जर परमेश्वराच्या शिक्षेतून आम्हाला जायचं आहे तर त्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित केलं पाहिजे, ती शिक्षा स्वीकारली पाहिजे, त्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे. Verse 12 is a quotation from Isaiah 35 verse 3 I think. आणि जे 12वं वचन आहे ते यशायाच्या ग्रंथातून मगाशी जे आपण वाचलं त्यातलंच आहे ते वचन. Let's read Isaiah chapter 35. आणि यशाया याचा 35वा अध्याय आपण काढूया. And verse 3. आणि त्याचं 3रं वचन. Strengthen the weak hands and make firm the feeble knees. गलित हस्त दृढ करा, हस्त म्हणजे हात, गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा. So this is a quotation that the author of Hebrews is taking. आणि मग इब्री लोकास पत्राचा लेखक ह्यातून
त्या वचनाचा संदर्भ घेत आहे. Because when we go through the discipline, जेव्हा आपण शिस्तीतून जातो it is painful तेव्हा ती दुःखदायी असते and it can cause, we can hang down. It says, now verse 12 of Hebrews 12, therefore strengthen the hands which hang down. हां, आणि मग जे लटपटणारे गुडघे आणि गलित हस्त हे तुम्ही स्थिर करा असं म्हटलेलं आहे. So when we go through the discipline, it can happen like this. Okay, I don't want to do anything now. Enough. So we put our hands like this, behind. So this means I'm not interested in anything. आणि मग Anybody standing like this, walking like this means full of problems in the head. Okay? So what is this? Anybody walking like this and standing like this, full of problems. Head, no joy in the head. आणि मग अशा प्रकारे लोंबकळणारे हात म्हटलेले आहे. म्हणजे हात खाली करून जे लोक असं फेऱ्या मारत असतात त्यांच्यावर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की त्यांच्या डोक्यामध्ये विचार आहेत आणि त्यांच्या डोक्यावर अनेक समस्या आहेत. And if anybody, when you are talking to them, they are sitting like this, it means I am closed. I mean, you tell anything you want, but nothing will get into me. I mean, if you sit like this. आणि मग अशा प्रकारे जे हात म्हणजे आपण त्यांच्याशी बोलू लागलो किंवा सांगायला लागलो तर नुसत्याचे हात बांधून बसतात की जणू काही तुम्ही जे काही सांगत आहे त्याचा काहीच फरक माझ्यावर पडत नाही, अशा प्रकारे आपण बसतो. So when we go through painful discipline of God, our reaction can be, in different ways, as I showed you, how our hands can hang down. आणि मग जसं प्रभू जर आम्हाला शिस्त लावण्याकरिता शिक्षा करत असेल तर आमच्या जीवनामध्ये आमची जी प्रतिक्रिया आहे ती वेगवेगळी असते. आपण आपले हात लोंबकळू लागतात त्यावेळी. It will be very interesting if you will read the book of Judges, the whole book of Judges. आणि मग जर तुम्ही शास्त्रेचं जर पूर्ण पुस्तक वाचाल तर तुम्हाला ते समजून येईल. I know many of us have read it many times. शास्त्रेचं पुस्तक अनेकांनी अनेकदा वाचलं असेल. And we can read it again. पुन्हा एकदा वाचा. They will go after other gods and goddesses. आणि हे जे लोक आहेत ते इतर देवदैवतांच्या मागे जायचे. And God will submit the whole nation of Israel into the hands of the Philistines. आणि मग काय व्हायचं की संपूर्ण इस्रायल लोकांना मग परमेश्वर काय करायचा, त्या पलिष्ठ्यांच्या हाती द्यायचा, कारण हे लोक देवदैवतांच्या मागे जातात. So the Philistines become a kati, a rod in the hands of God in order to discipline the whole nation of Israel. आणि मग संपूर्ण इस्रायल लोकांना वळणावर आणण्याकरिता, त्यांना वळण लावण्याकरिता देवाच्या हातातली काठी पलिष्ठी लोक बनायचे. So for next 40 years or 80 years, they will be tortured by the Philistines. आणि मग पुढील 30-40 वर्ष हे पलिष्ठी लोक या इस्रायल लोकांना एवढं छळायचे, त्यांचा आतोनात छळ करत होते. And when the period of discipline is over, they will cry out to God. आणि मग देवाची ते शिस्तीची अनुशासनाची वेळ संपल्यानंतर ते लोक देवाचा धावा करायचे. इस्रायल लोक पुन्हा देवाचा धावा करायचे, आम्हाला सोडव या शत्रूपासून. So God will hear from heaven. आणि मग परमेश्वर स्वर्गातून त्यांचा आक्रोश ऐकायचा. Like a father have pity on his son or his children, he will have pity on them. He will have mercy on them. He will show his kindness to them again. आणि मग जो वडील आपल्या मुलाला शिक्षा करतो, शिक्षा करून झाल्यानंतर वडिलाला त्याची दया येते मुलाची, तसंच प्रभूला देखील शिक्षा करून देखील आपल्या लेकरांच्यावर दया येते. And for next 40 years or 80 years they will follow God. आणि मग नंतरची मग देवाने त्यांची सुटका केली, त्यांचा आक्रोश ऐकला, प्रार्थना ऐकली की 30-40 वर्ष, मग पुढील 30-40 वर्ष ती देवाच्या बरोबर राहायचे, आज्ञा पाळायची, सगळं काय व्हायचं. Then again back to square one. आणि पुन्हा मग त्यांनी एरे माझ्या मागल्या. And God has to discipline them again. आणि मग पुन्हा परमेश्वराला त्यांना शिक्षा करावी लागत असे. There is a true saying. आणि एक अशी म्हण आहे, The dog's tail is bent.
आणि कुत्र्याची जी शेपूट आहे ती वाकडी असते. You try to make it straight. I mean, keep it for 1 year tied straight. आणि ती कुत्र्याची शेपूट नळीमध्ये घालून हा, म्हणतात बरोबर आहे, त्याला, बरोबर आहे. नळीमध्ये घालून 1 वर्ष जर तुम्ही त्या नळीत ठेवली And after 1 year, you remove that, straightening rod, whatever. आणि मग 1 वर्षानंतर त्याच्या कुत्र्याची शेपूट त्या नळीतून बाहेर काढली, It will be walked again. ती पुन्हा वाकडीच असणार आहे. So, I think in every language that saying is there. आणि मग मला वाटते प्रत्येक भाषेमध्ये कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच हा. हे म्हण प्रत्येक भाषेत आहे. And the book of Judges is an example of that. आणि मग शास्त्रेचं पुस्तक ह्याच्यासाठी उत्तम उदाहरण आहे. They forget the discipline of God and the purpose of God. They will go back again into the same thing. आणि मग देवानं ज्या चुकीसाठी आम्हाला शासन केलं आणि पुन्हा देवानं आम्हाला त्या शासनातून बाहेर काढलं हे ते विसरून जायचे आणि पुन्हा तीच चूक इस्रायल लोक करायचे. So, the discipline of God, it will be lifelong because we are not straightened at one go. In our physical, in our mind and in our thinking or in our behavior, we are not straightened at one strike. It is a process. It will go on. आणि मग परमेश्वरानं आम्हाला शिस्त लावण्यासाठी जी शिक्षा देवाला करावी लागते ती मग देव आयुष्यभर करत असतो, कारण एकदा शिक्षा केल्यानंतर आपण सरळ होत नाही, हा. त्यामुळं मग नेहमी शिक्षा करावी लागते. So the Bible says, आणि म्हणून बायबल सांगतं, when God put us through the discipline, don't be discouraged. आणि म्हणून जेव्हा देव तुम्हाला शिक्षा करतो तेव्हा निराश होऊ नका. So it says, therefore strengthen the hands which hang down and the feeble knees, and make straight path for your feet, so that what is lame may not be dislocated but rather be healed. म्हणून लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा, यासाठी की लंगड्याचा सांधा उखळू नये तर उलट तो बरा व्हावा. The older we become, the feeble our knees will be. जितके आपण म्हणजे वृद्ध होत जाऊ, जितकं आपलं वय वाढेल तितकं आपले गुडघे हे लटपटायला लागतात. But inside we will become stronger. पण आतमध्ये आपण आत्मिकरित्या आपण मजबूत असणार. Outwardly we may become weaker. आणि बाह्यरित्या शारीरिकरित्या आपण जरी अशक्त बनत जाऊ, But inside, the older you become, stronger you will be. आणि मग आत्मिकरित्या आंतरिकरित्या आपण मजबूत भक्कम बनणार, पण शारीरिकरित्या वय वाढेल तसं आपण अशक्त आणि दुर्बल होत जातो. So while we are young, मग तरुण असताना if some problem is there on the knees, जर गुडघ्यामध्ये काही समस्या असतील, don't put that knees in inactive. तर मग Don't put the knees into inactive. That means don't. आणि मग त्याची जी गुडघे आहेत ते अकार्यक्षम करू नका. Because my knees is paining, I'm not going to walk. आणि मला जरा गुडघे दुखायला लागले आहेत त्यामुळे मी चालायला जाणार नाही, फिरणार नाही, काहीच करणार, एका ठिकाणी बसून राहणार. Instead we should say, I will walk and make it heal. त्याच्याऐवजी आपण असं म्हटलं पाहिजे, जरी गुडघे दुखायला तरी मी फिरणार, चालणार, जेणेकरून त्या वेदना पण निघून जातील. And that is what exactly that scripture says. आणि मग बायबल देखील आम्हाला तेच सांगतं, Strengthen the weak hands. आणि तुमचे लोंबकळणारे हात तुम्ही सरळ करा, Strengthen your weak knees. लटपटणारे गुडघे सरळ करा. It is a physical language or concerning the physical body, but it is for a spiritual exercise. आणि जरी हे वचन शारीरिकरित्या जर आपण असलं तरी त्याचा अर्थ आपण आत्मिकरित्या घ्यायचा आहे. In our spiritual life, our walk and our work, we must strengthen. आणि मग बघा, हात आणि गुडघे याच्याबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे आत्मिकरित्या आपल्या हाताने आणि आपल्या पायानं देवाचं कार्य आम्ही केलं पाहिजे. The purpose of our discipline is, आणि मग आम्हाला देव शिक्षा करतो याचा उद्देश काय आहे? we may partake in the holiness of God.
आम्ही देवाच्या पवित्रतेचे वाटेकरी बनावे. And that is what verse 10 says. 10व्या वचनामध्ये तेच म्हटलेलं आहे. It says that, but he for our profit, that we may be partakers of his holiness. पण तो करीतो ती आपल्या म्हणजे ती शिक्षा, पण तो करीतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. And also it says that in verse, where is that? 14, pursue peace with all men and holiness. Okay, pursue holiness in verse 15, without which no one will see the Lord. आणि ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा, का ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण. So without holiness, we will not be able to see God. पवित्रीकरणाशिवाय आम्ही देवाला पाहू शकत नाही. So he made us holy, आणि त्यामुळे देवाने आम्हाला पवित्र केलेलं आहे. not by the blood of the bulls and the animals, आणि जे बैल आणि बकरे यांच्या रक्ताने नव्हे, but by the precious blood of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने आम्हाला त्याने पवित्र केलेलं Okay, आहे. please remember this. Okay, what the Hebrews was teaching all this time. आणि मग इब्री लोकांचा जो लेखक आहे तो आतापर्यंत आम्हाला काय शिकवत आलेला आहे बघा. You know, thousands of sacrifices will not make you holy. आणि हजारो बैल आणि बकरे जर तुम्ही अर्पण केले तरी तुम्ही शुद्ध पवित्र होणार नाही. But there is one sacrifice that will make you holy. पण एकच असं अर्पण आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही शुद्ध पवित्र That व्हाल. is the sacrifice of Jesus on the cross, the And- blood of Jesus Christ. आणि वधस्तंभावरील येशूचं अर्पण आणि येशूचं रक्त याद्वारे तुम्ही शुद्ध होणार आहात. So it is already done, आणि ते पूर्ण देवाने केलेलं आहे. but पण we must walk in it. पण त्यामध्ये आम्ही चाललं पाहिजे. Once I saw the Lord, एकदा दर्शन झालं बस. No. एकदा देवाचं दर्शन झालं बस. Okay, it is not like going somewhere else, you know, and seeing the darshan and go back and live your आणि old life. आणि कुठं तर तीर्थयात्रेला जाऊन हा. तिथं देवाचं दर्शन घ्यायचं हा. आणि तिथून आणि मग आपल्या जुन्या जीवनाकडे वळायचं, असं आपलं जीवन नाहीये. Where will you go to see darshan? हा, मग तुम्ही असं कुठं जाणार आहे तुम्ही दर्शनाला? God says, heaven is my throne and the earth is my footstool. आणि स्वर्ग माझं सिंहासन आणि पृथ्वी माझं पादासन आहे. Isaiah 66 verse 1 and 2. आणि मग यशया 66 1 आणि 2. You know, heaven is my throne. आणि स्वर्ग माझं सिंहासन आहे. That means heaven is full of God's presence. म्हणजेच स्वर्ग, पूर्ण स्वर्ग देवाच्या उपस्थितीने भरलेला आहे. And the earth is my footstool. आणि पृथ्वी माझे पादासन आहे. That means the earth is full of his presence. आणि म्हणून पृथ्वी देखील त्याच्या पूर्ण सानिध्याने भरलेली आहे. Where will you go? Where will I go to see my God? आणि मग कुठं मी देवाला दर्शन घ्यायला जाऊ? He is everywhere, तो प्रत्येक ठिकाणी आहे, but I can't see him. पण मी त्याला पाहू शकत नाही. Why I can't see him? का मी पाहू शकत नाही? Because I am not holy. कारण मी पवित्र नाही. Without holiness, no one will see God. आणि पवित्रीकरण झाल्याशिवाय कोणीही देवाला पाहू शकत नाही. There are millions of people in the world. जगामध्ये लाखो लोक आहेत, They don't see God, ते देवाला पाहू शकत नाहीत, but they see something else. ते दुसरंच काहीतरी बघतात. Okay? I don't want to explain more of that because you know, wherever they go, whatever they do, they don't see God, but they see something else. आणि कुठं ते जातात आणि काय बघतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला पण माहित आहे. पण ते देवाला पाहू शकत नाही, दुसरंच काहीतरी बघतात. Those who can see God is the people who have been cleansed by the blood of Jesus Christ. आणि जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध पवित्र झालेले आहेत, धुतले गेलेले आहेत, तेच देवाला पाहतील. And God wants us to be partakers of his holiness. देवाची अशी इच्छा आहे की आम्ही त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. In the book of Malachi, God says, I, the Lord, do not change. आणि मलाकी या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, मी परमेश्वर बदलणारा नव्हे. Why have you asked the question why God does not change? तुम्ही प्रश्न विचारा, देव का बदलत नाही? Because he is perfect. कारण त्याला बदलण्याची गरजच नाही, तो परिपूर्ण आहे मुळात. Yes, God is perfect in his,
his existence and in his beauty and in his dealing in all aspects, God is perfect. There is no need for change. आणि परमेश्वर सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण आहे, त्यामुळे आपल्यात बदल घडवून आणणे त्याला काही गरज नाही, देवाला काही गरज नाही, तो परिपूर्ण आहे मुळात. Can you say this morning, you are perfect? तुम्ही म्हणू शकता का छाती टोकपणे की मी परिपूर्ण आहे? म्हणू शकता? Nobody can say. कोणीही म्हणू शकत नाही की मी We परिपूर्ण आहे. need change every day. आम्हाला रोज बदलण्याची गरज आहे, Because we are not perfect. कारण आम्ही परिपूर्ण नाही आहे. We have fallen, from that beauty of perfection. आणि जी परिपूर्णता, जी देवाची परिपूर्णता होती, त्याचं जे सौंदर्य होतं, त्यातून आम्ही खाली घसरलेलो आहे. But God wants us to be partakers of His holiness. पण तरी देखील देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या पवित्रतेचे वाटेकरी बनावे. And ultimately, we will eat the fruit of righteousness. शेवटी आम्ही त्या नीतिमत्वतेचं फळ खाणार. In verse 11, last part, it says, afterward, it yields the peaceable fruit of righteousness to those who have been trained by it. आणि मग त्याचं जे 11व्या वचनाचा जो शेवटचा भाग आहे, तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. So what is the ultimate fruit of righteousness? शेवटी नीतिमत्वाचं फळ काय असणार आहे? Our head full of joy. आपल्या मस्तकी अक्षय आनंद राहील. In Zion. सियोनेमध्ये. In Zion, in the presence of God, full of joy and full of singing. आणि परमेश्वराच्या त्या सियोनेमध्ये आम्ही पूर्ण आनंदाने उल्हासाने आनंद करणार आहे. This God has planned for you and for me. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी देवानं हेच पहिल्यापासून योजलेलं आहे. But we don't walk in the straight path. पण आपल्याला सरळ मार्गाने जायची सवयच नाही. We always want a shortcut. आणि नेहमी आपण म्हणजे सोयीचा रस्ता बघतो. सोयीचा. एक खोटं बोललं तर काय होतं? If one small lie there, what difference it makes? एक नुसतं खोटं बोललं तर काय बिघडतंय? एवढं काय फरक पडत नाही. बिघडताय, फरक पडतात. आणि एकाही खोट्यामुळे फरक पडतोय, बिघडतोय. One lie make you a liar. आणि एक खोटं जरी बोललं तर तुम्ही लबाड ठरला. Let me ask you this question. To have the name liar, do we have to say 1,000 lies or just one lie? आपल्याला लबाड हे विशेषण मिळण्याकरिता आपल्याला 1000 लबाड बोलावे लागतील का एक लबाड बोलल्यानंतर आपण लबाड होतो? एक पुरेसा आहे ना? एक लबाड. Okay, very good. Okay. So, this is God's standard, God's holiness. आणि देवाच्या पवित्रतेचा स्तर असा आहे बघा. Sometimes we take shortcuts. आम्ही कधी कधी सोयीचा रस्ता बघतो. Okay, this is difficult. हा रस्ता जरासा लांब आणि So अवघड आहे. sometimes, I'm not saying always. I'm not saying always. नेहमी Okay? म्हणत नाही. आपण Sometimes our path is not straight. आणि कधी कधी आपण सरळ वाटेने, सरळ मार्गाने जात नाही. Because that path is difficult. आपल्याला वाटतं की तो मार्ग फार So अवघड this आहे. says, make straight the path for your feet. आणि तुमच्या पायासाठी सरळ वाटा करा. सरळ. If God is perfect, जर देव परिपूर्ण आहे, there is not even a, one dot, of imperfection in Him. आणि देवामध्ये एक टिंब एवढा देखील अपूर्णता नाही आहे. But in us, if there is a one dot of imperfection, one dot of imperfection in us, we will not be eligible to stand before Him. पण देवामध्ये तर अजिबात अपूर्णतेचा थोडासा छोटासा डाग नाही आहे. पण आपल्यावरती जर अपूर्णतेचा छोटासा डाग असला तर आपण देवाच्या परिपूर्णतेमध्ये पोहोचू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. So think about your life. म्हणून आपल्या जीवनाबद्दल विचार करा. Is it full of dark or maybe a small spot? आमचं पूर्ण जीवन डागाळलेलं आहे, डागानं भरलेलं आहे का छोटासा फक्त डाग आहे? That is depending on each person. आता When they look into their heart.
प्रत्येकाने आपण आपल्या अंतःकरणामध्ये जर डोकावलं, अंतर्मुख झालं, तर आम्हाला कळणार की माझ्यामध्ये किती डाग आहेत. But the blood of Jesus Christ is so powerful, पण can प्रभू येशू cleanse ख्रिस्ताचं- us from all our unrighteousness. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त एवढं सामर्थ्यशाली आहे की आमचे सर्व डाग आणि सुरकुत्या काढून टाकणार आहे. So God wants us to be partakers of His holiness. देवाची इच्छा आहे की आम्ही ह्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. And the outcome of it, that we eat the fruit of righteousness, that means eternally singing in His presence. आणि मग त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याचं फळ काय मिळणार आहे, नीतिमत्वाचं फळ मिळणार, शांतिकारक फळ मिळणार आणि त्याच्या सानिध्यात अनंत काळ आम्ही गीत गाणार. It is not going to happen unless He disciplines us time to time when it is needed. आणि गरज पडेल तशी वेळोवेळी देवानं शिक्षा केल्याशिवाय आम्हाला हे सगळे अनुभव आम्हाला येणार नाहीत. No father will, lift up his child and, spank for no reason. I mean, the child did not do anything, so happy and playing. The father thinks, let me give him one and see what, nobody does it. आणि मग मूल असं कुठलाही पिता असं करत नाही ना. कधी मूल आपलं चांगल्या आनंदाने खेळायला लागलेलं आहे, व्यवस्थित खेळतंय, मग चला त्याला फटका मारूया, असा कधी बाप करत नाही मुला. At the same time, if he does something wrong, आणि त्याचबरोबर जर त्या मुलानं काही खोडसाळपणा केला then, तर- the spanking is there. तर मग बाप त्याला छडी मारतो, फटके मारतो. So the Bible is encouraging us to understand, when God disciplines us, He knows the best. He has a reason. And without reason, He is not disciplining us. So, endure it. Go through it. Submit to it. You will come out so beautiful. आणि म्हणून देव जर शिक्षा करत असेल तर हे समजा की देव विनाकारण कुणाला शिक्षा करत नाही. म्हणून देवाच्या त्या शिक्षेला आपण अधीन व्हायचं आणि ती शिक्षा सहन करायची. त्यातून एकदा तुम्ही बाहेर पडाल तर अगदी आनंदी आणि उत्साही असं बाहेर पडाल. There is an example of Esau, येसावाचं उदाहरण आहे इथं. and it's a long story, and in a short time I can't explain all of this. आणि मोठी गोष्ट आहे, थोड्या वेळेत अगदी कमी वेळेत मी तुम्हाला स्पष्ट करून सांगू शकत नाही. But very important point I want to share, and आणि बघा अगदी महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे in तुम्हाला. verse 16 it says, आणि 16वें वचन असं म्हणतं. okay, 15-16 let's read. आपण 15 आणि 16 वचन वाचूया. Looking carefully lest anyone fall short of the grace of God, lest any root of bitterness springing up cause trouble, and by this many become defiled, lest there be any fornicator or profane person like Esau, who for one morsel of food sold his birthright. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एकाच जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या येसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये. म्हणून याकडे लक्ष द्या. In verse 15 it says, looking carefully. आणि इथं म्हणलेलं आहे की तुम्ही याकडे लक्ष द्या. And some other translation it says, see to it. ह्याकडे लक्ष द्या असं म्हटलेलं आहे मराठीमध्ये इथं. In some other translation it says, see to it. आणि त्याच्याकडे बघा. See to it means the whole community is responsible for watching one another and encouraging one another. त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे बघा म्हणजे याचा अर्थ काय, संपूर्ण तो समुदाय यांनी एकमेकाकडे लक्ष द्यायचं आहे, एकमेकाकडे पाहायचं आहे. So this is a very important thing that the author is teaching here. इथं लेखक फार महत्वाची गोष्ट सांगत आहे. Because one bitter root can defile the whole community. बघा, एक कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन सगळ्यांना उपद्रव करतं. काय म्हणले, उपद्रव. हां, Okay, that is very true. One bitter root can cause trouble to the whole community. आणि एक कडूपणाचे मूळ अंकुरित झालं तर त्याचा उपद्रव सर्वांना होतो. That means
if one person going through God's discipline and get bitter, and bitter in his heart towards God or towards others, it can be a problem for the whole family. आणि मग एका व्यक्तीला जर प्रभू त्याच्या चुकीसाठी शिक्षा करतो आणि ती शिक्षा समजून न घेता तो व्यक्ती कडू बनतो, देवाच्या विरुद्ध त्याचा अंतःकरण कडू बनतं, इतरांच्या बाबतीत त्याचा अंतःकरण कडू बनतं, तेव्हा त्याचा परिणाम सर्वांच्यावर होतो. And the example is of Esau. आणि त्याचं उदाहरण येसाव. Esau was the firstborn. येसाव हा थोरला मुलगा होता. For generation to come, he and his family, thousands of generation could have enjoyed the privilege of the firstborn, the blessings of the firstborn. आणि येसाव आणि त्याचे हजारो पिढ्या पुढील यांनी ज्येष्ठपणाचा जो आशीर्वाद आहे तो अनुभवला असता. When he abused the privilege, when he neglected the spiritual authority attached to the firstborn, when he neglected those things, when he ignored, he made a mess of the whole family and generation to come. बघा, आणि ह्या ज्येष्ठपणाचे जे आशीर्वाद आहेत, ज्येष्ठपणाचे जे हक्क आहेत, याकडं या येसावाने काळजीपूर्वक लक्ष दिलं नाही, निष्काळजी वागला हा येसाव, आणि त्याचा दुष्परिणाम संपूर्ण त्याच्या कुटुंबावर आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांवर झाला. This question, am I my brother's keeper? बघा, लगेच जो मी काय माझ्या भावाचा पाठीराखा आहे काय? We are all part of one family. We are a church. बघा, आम्ही सर्वजण एका कुटुंबाचे आहे, आम्ही एक जण भाऊ बहीण आहे म्हणून आम्ही असं म्हणायचं नाही. Am I alone responsible for the welfare of the church, or are we all, every one of us are responsible for the welfare of our church आणि family? म्हणून आम्ही प्रत्येक जण हे मंडळीचं हित व्हावं, मंडळीचं कल्याण व्हावं, यासाठी आपण प्रत्येक जण जबाबदार आहे. त्यामुळे माझा काही संबंध नाही असं आम्ही म्हणता No, कामा it is नये. my question. You are आणि हा माझा already प्रश्न putting in आहे. another way. So my question is, we need to answer that question. आणि- Are we, all responsible, each one responsible for the welfare of the one another? आणि मग आम्ही एकमेकांच्या कल्याणासाठी, हितासाठी आम्ही जबाबदार, सर्वजण आपण जबाबदार आहोत काय? So each person have to answer that question. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. According to the scripture, आणि वचनानुसार each person is responsible, प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे for the welfare of the others. सर्वांच्या हिताचं कल्याणासाठी सर्वजण जबाबदार आहे. So when each individual walks in the ways of God, the whole community is blessed. एक व्यक्ती जर देवाच्या आज्ञेत देवाप्रमाणे वागू लागला, देवाच्या आज्ञेप्रमाणे वागू लागला, तर संपूर्ण मंडळीला त्याचा आशीर्वाद मिळतो. I think it is concerning David or Joseph. It says because he was blessed, whatever he touched, blessed. आणि तो स्वतः आशीर्वादित असल्यामुळं तो जे काही हात लावतो ते आशीर्वादित होतो. योसेफाबद्दल का दाविदाबद्दल म्हटलेलं आहे, पण तो स्वतः आशीर्वादित असल्यामुळे जे काही तो हाती घेतो ते आशीर्वादित होतो. It is particularly about Joseph when he was in Egypt, in Potiphar's house, and concerning David also in another way it is mentioned. So whatever he touched, it blessed. I mean, the blessing spread everywhere. आणि मग योसेफाबद्दल पण काही ठिकाणी म्हटलेलं आहे, दाविदाबद्दल काही ठिकाणी म्हटलेलं आहे की ते लोक दोघं स्वतः आशीर्वादित होते म्हणून काय हात लावल त्याला आशीर्वाद मिळत होता. So opposite, if something we do wrong, the effect is there on others also. आणि त्याच्या उलट जर आपण एखादी चूक करू तर त्याचाही विपरीत परिणाम दुसऱ्यावर होतो. So when I am blessed, the whole family is blessed. मी आशीर्वादित तर संपूर्ण घर आशीर्वादित. And when I do something wrong, or when I become bitter against God, when there is a bitterness in me, that bitterness affects the whole family. आणि जर माझ्या अंतःकरणामध्ये देवाविरुद्ध जर माझं अंतःकरण कडू असेल, कडूपणाचं मूळ माझ्यामध्ये असेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण So the कुटुंबावर होतो. author says, looking carefully,
See to it. Pay attention to this. That you don't fall short of the grace of God, or no one falls short of the grace of God. आणि म्हणून कोणीही देवाच्या कृपेला उणे पडू नये म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या. Now again coming back to the point, आता मुद्द्यावर येऊया परत. if you want to see God, जर तुम्हाला देवाला बघायचं आहे, how can you see? तुम्ही देवाला कसं पाहणार? It's only by His grace. फक्त देवाच्या कृपेने. Hallelujah. हालेलुया. Today if I see God, it is the grace of God. आज जर मी देवाला पाहत आहे तर ती देवाची कृपा आहे. Is there anything good in me of my own origin? माझं मूळचं काही चांगलं माझ्यात काय आहे का? There is nothing. काय नाही आमच्यात मूळचं चांगलं काय नाही. But what makes me eligible, what makes me able and capable of seeing the creator of the universe, it is His grace on me. आणि मग सर्व जगाचा जो निर्माता देव आहे त्याला जर मी पाहू शकतो तर ते माझ्या काही चांगल्या गोष्टीमुळे नव्हे तर देवाची कृपा माझ्यावर आहे म्हणून मी देवाला पाहू शकतो. Any bitterness in my life can block that continuous flow of grace on my life. आणि माझ्यामध्ये जर काही कडूपणा असेल तर मग देवाच्या कृपेचा जो प्रवाह ओघ माझ्याकडे येतो तो मी थांबवू शकतो. If there is no grace of God, if there is no continuous flow of His grace upon me, I cannot continue to see Him. आणि मग देवाच्या कृपेचा प्रवाह सतत माझ्यावरती येत नसेल तर मी देवाला सतत पाहू शकणार. Hardness of heart can block the grace of God. कठीण अंतःकरण देखील देवाच्या कृपेचा प्रवाह थांबवू शकते. Bitterness is more close to hardness of heart. कडूपणा आणि कठीण अंतःकरण हे जवळजवळ असतात. And any impurity in me can block the continuous flow of God's grace to see Him, His face. आणि अशुद्धता जी आहे त्या अशुद्धतेमुळे देखील आम्ही देवाला पाहू शकत नाही आणि देवाच्या कृपेचा प्रवाह आमच्यापर्यंत येणार नाही, तो मध्ये थांबणार. So we thank God for God's gymnasium. आणि म्हणून देवाची जी प्रशिक्षण शाळा आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद असतो. In verse 11, last part it says, to those who have been trained by that training. It's in Greek, that gymnasium, that gymnaso, that is a word. Today we have gym for training, physical training. That word comes from the Greek language called gymnaso. आणि ग्रीक भाषेमध्ये जिम्नॅसो ज्या जिम्नॅशियम आहेत, व्यायामशाळा ज्याला आपण म्हणतो, त्या तो शब्द ओरिजिनल हा ग्रीक मधून आलेला आहे, which is training. आणि त्याला प्रशिक्षण म्हणतात. In God's training, आणि या देवाच्या प्रशिक्षणाच्या शाळेमध्ये we saw that last time, there is instruction, आणि गेल्या वेळी आपण पाहिलं, पहिल्यांदा बोध आहे, and then there is rebuking, बोध आहे, त्यानंतर तोंडी ताकीद आहे, and then there is also scourges, that means hanging. आणि त्यानंतर मग फटके. Step by step. म्हणजे पहिल्यांदा बोध, मग तोंडी ताकीद आणि नंतर फटके. This is God's gymnasium. ही देवाची प्रशिक्षणाच्या शाळेतील टप्पे आहेत. When a baby is born, जेव्हा मूल जन्मतं, born into God's gym. देवाच्या त्या प्रशिक्षण शाळेत जन्माला येतो. This world is gymnasium. आणि ही संपूर्ण जग ही शाळा आहे. Hallelujah. हालेलुया. We may have some great leaders in our country. आमच्या देशामध्ये मोठे मोठे पुढारी नेते आहेत. We can admire at them. There are some positive things in them. You tell anything, I am not going to change. We need to be the same in regards to spiritual things. आणि बघा, They have certain attitudes. Nothing will change me. आणि मग त्या असे काही वृत्ती आमच्या नेत्यांमध्ये आहे की कशामुळेही माझ्यात काही बदल होणार नाही, मी आहे असा राहणार. You die, I don't care. आणि माणसं मेली तरी चालतील पण आम्ही बदलणार नाही. What I said is the final. मी जे सांगितलंय तेच खरं, बाकी काही झालं तर आम्ही काय ते निर्णय बदलणार नाही. This kind of attitude we can apply in our battle against the devil. In a spiritual, we need such kind of dedication. We need such a courage in our battle against the evil forces. आणि मग असं जे आपलं आहे म्हणजे वृत्ती, ती सैतानाबरोबर ती वापरा. वृत्ती ती सैतानाबरोबर वापरा, की सैतानाबरोबर झगडत असताना, त्याच्याबरोबर भांडत असताना ही वृत्ती वापरा.
So this kind of leaders will be instructors in God's gymnasium for you and for me. आणि मग जे देवाची जी प्रशिक्षणाची शाळा आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला आणि आम्हाला शिस्त लावण्याकरिता शिकवण्याकरिता हे नेते देवाच्या हातातील एक म्हणजे साधन आहेत. Hallelujah. Hallelujah. So don't be surprised, because even the devil, okay, even the devil is an instrument in God's hand. आणि म्हणून हे नेते मंडळी आमची जी आहे ते आमच्या हिताचे अहिताचे निर्णय घेत आहेत वगैरे आपण बोलतो, पण तुम्ही त्याचं नवल मानू नका. देवाच्या हातातली ही शस्त्र आहेत हे नेते, आणि सैतानाचा देखील देव आम्हाला शिस्त लावण्यासाठी उपयोग करून घेतो. So one day that lion will not be there. एक दिवस तो सिंह असणार नाही आहे, Till that day he is needed. पण तोपर्यंत तर त्या सिंहाची गरज आहे आता. But don't allow him to consume you, but let him only roar outside there. पण त्यानं तुम्हाला गिळू नये म्हणून तुम्ही जपून राहा. नुसता गर्जना करत तुमच्याकडे बघत राहू दे, पण एकदा गिळलं की संपलं मग. So this morning as we close, आणि म्हणून आपण संपवत असताना when we go through any kind of discipline, आणि मग देवाच्या शिस्तीतून आम्ही कोणत्याही शिस्तीतून जात असताना let us not lose our hope and our faith, and let us not be discouraged. आणि म्हणून आपण निराश होणे, हताश होणे, आणि ती देवाची शिक्षा आहे त्याला चुकीचं पण समजून घेऊ नये. So strengthen, the feeble, the weak hand, the hang down hands and the feeble knees. लोंबकळणारे Thank you, हात Jesus. आणि लटपटणारे गुडघे सरळ करा म्हटलेलं आहे. In other words, revitalize your spiritual life or renew your spiritual vitality. आणि मग तुमची जी आध्यात्मिकता Thank you, आहे, Lord. आध्यात्मिक जीवन आहे ते तुम्ही पुनर्जीवित करा. Because God is on an ongoing restoration work in our lives. कारण Thank you, Jesus. परमेश्वराचं पुनर्स्थापनेचं कार्य आमच्या जीवनामध्ये चालू आहे. Remember the story of Mephibosheth. आणि मफीबोशेतची गोष्ट आठवा. He was a prince. आणि तो एक राजकुमार होता. So David comes to rescue him by saying, hey, you are a son of a prince. You are a prince. Even though you are lame, you are lame, but you are not supposed to be, in isolation, hopeless, and, but you are supposed to sit at the table of the king. आणि मग Thank you, Jesus. हा मफीबोशेताकडे दावीद येतो आणि Thank त्याला you, म्हणतो Lord God. की हे मफीबोशेता, तू राजकुमार आहेस आणि तू तर त्या राजाच्या पंक्तीत बसून जेवायचं आहे, ते सोडून तू दुःखी निराश होऊन एका कोपऱ्याला रडत बसलेला आहेस. Today we are the sons and daughters of the king. आज आम्ही त्या राजाचे पुत्र आणि कन्या आहे. Hallelujah. हालेलुया. So the author says, don't hang down your hands. आणि म्हणून लेखक काय म्हणतो, इब्री Thank you, लोकांचा Lord. पत्राचा लेखक, की लोंबकळणारे हात, तुम्ही हात लोंबकळू नका. Make your, feeble knees strong. आणि लटपटणारे गुडघे सरळ करा. Walk and work आणि देवामध्ये चाला, देवामध्ये काम करा, हाताने in काम करा. faith. विश्वासाने हाताने काम करा, विश्वासाने चाला. So this morning, my brothers and sisters, या सकाळी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, no matter what experiences we go through, आम्ही कोणत्याही अनुभवातून जरी जात असलो, God's purposes for our life will never change. देवाचा Thank आमच्या you, Lord. जीवनाबद्दलचा जो हेतू आहे तो कधी बदलत नाही. Either through pain or through pleasure, ultimately, we are going to be singing in the presence of God. आणि आम्हाला देव दुःख देव किंवा आनंद देव, शेवटी मात्र देवाच्या सान्निध्यात आपण आनंदच करणार आहे. That is why we need to pray, have your way in me. आणि म्हणून आपण Thank प्रार्थना you, केली Lord. पाहिजे, परमेश्वरा, Your will की be तुझे done in my मार्ग- life. तुझे मार्ग माझ्यामध्ये येऊ देत, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण Let होऊ your will be done in my life. दे. माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. And also we make the choice to walk in his path. आणि आम्ही त्याच्या मार्गात चालण्यासाठी आम्ही प्रयत्न We केला don't पाहिजे. want to choose any shortcut or any other path आणि than that is shown to us through the आणि scripture.
आणि Thank you, देवाच्या Jesus. वचनाच्या द्वारे देवानं जो मार्ग आम्हाला दाखवून दिलेला आहे तो मार्ग, तो सरळ मार्ग सोडून शॉर्टकट आपण कधीही अवलंबू नये. However difficult it may be, आणि- we will walk through the path that He has shown to us. आणि देवानं जो Thank मार्ग you, आम्हाला Lord. दाखवलेला आहे तो Hallelujah. किती जरी Praise you, अवघड आणि खडतर असला तर त्याच मार्गाने आपण जाऊया. शॉर्टकट अजिबात घेऊ नका. And let us be strong this morning. आणि या सकाळी तुम्ही मजबूत आणि Let भक्कम बना. nothing block the flow of His grace upon our life. आणि देवाच्या कृपेचा प्रवाह कशाने थांबवता कामा Let नये us आपण. always make the path clear so that we can see His face. आणि Thank तो you, मार्ग Lord. आपण सरळ असा करूया जेणेकरून आपण त्याला पाहू शकतो. Every day we want to see Him. आपल्याला रोज देवाला बघायचं आहे And it's only by His grace. आणि ते केवळ देवाच्या कृपे. Let nothing block the continuous flow of His abundance of grace upon our life. आणि Thank you, देवाची जी Jesus. विपुल Thank you, Lord. कृपा आमच्या Hallelujah. जीवनावरती देव त्याचा प्रवाह करत आहे, सोडत आहे, तो कशानेही थांबू नये. Father, I thank you for your people this हे morning. पित्या तुझ्या लोकांच्या बद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Lord God, for your grace upon my life. आणि प्रभू माझ्या जीवनावर तुझी कृपा आहे याबद्दल तुझे आभार मानतो. And we need your continuous flow of your grace. आणि प्रभू तुझ्या कृपेचा सतत प्रवाह आमच्यावरती We व्हावा. need the continuous flow of the precious blood of Jesus from that cross. आणि त्या क्रुसातून Thank you, Lord. निघणारा येशूच्या रक्ताचा प्रवाह आम्हाला So सतत that हवा we आहे. may continue to be cleansed. जेणेकरून आम्ही सतत शुद्ध होऊ. And we continue to be enabled by your grace आणि प्रभू तुझ्या कृपेने आम्ही शुद्ध पवित्र होऊ प्रभू. to see your beauty as we walk. आणि तुझ्या प्रभू तुझं सौंदर्य आम्ही Help पाहत us, राहू Lord, प्रभू. like a David, we will have such a heart आणि प्रभू दाविदासारखं आमचं अंतःकरण तू कर. that one thing I have desired of the Lord, आणि एक गोष्ट मी एक वरदान मी देवाकडे that मागितलं. I will seek, त्या वरदानासाठी मी that I झटेन may dwell in the house of the Lord always and behold His beauty. आणि परमेश्वराच्या घरात माझी कायम वस्ती व्हावी आणि मी त्याचं मनोहर रूप पाहीन. Help us to behold your beauty, O Lord God. आणि परमेश्वरा प्रभू तुझं मनोहर रूप आम्ही पाहत राहण्यासाठी सहाय्य कर. There is no other beauty that is perfect, O Lord God. आणि प्रभू तुझं सौंदर्य जितकं परिपूर्ण आहे तितकं परिपूर्ण सौंदर्य कुणाचंच नाही प्रभू. We want to be like you. आम्हाला तुझ्यासारखं बनायचं आहे. So we submit to even your discipline in our life. आणि परमेश्वरा आम्ही तू जर आम्हाला शिस्त लावत असशील, तू जर आम्हाला शिस्त लावण्यासाठी शिक्षा करत असतील तर प्रभू आम्ही ती नाकारणार नाही, तर आम्ही त्याच्या अधीन राहणार. I pray, Lord, if there is anybody weak and sick this morning here in our midst and also anyone listening through the Zoom, I pray that you will touch them, heal them, encourage them, empower them. प्रभू Thank you, इथं Lord. बसलेल्यापैकी Thanक किंवा you, ऑनलाईन Jesus. शिक्षण ऐकणाऱ्यापैकी कोणी Rabba अशक्त असेल, दुर्बल असेल, आजारी असेल, Thank you, तर तू Lord. त्यांना स्पर्श कर, बरं कर प्रभू. May they be blessed this morning in the name of Jesus. या सकाळी ते येशूच्या नावात आशीर्वादित होऊ देत. We never give up, Lord, until we stand before you singing. आणि परमेश्वरा जोपर्यंत आम्ही तुला समोरासमोर बघून आनंद करणार नाही, गीत गाणार नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार Help us, नाही. Lord, that we will not be afraid of the roaring lion when the lion of Judah is with us. आणि परमेश्वरा Thank you, जर यहुदा वंशाचा सिंह जर आमच्या बरोबर असेल तर त्या गर्जना करणाऱ्या सिंहाला आम्ही भिणार नाही प्रभू. But we walk in that straight path. की आम्ही त्या सरळ मार्गाने चालणार. Thank you, Father. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या मौल्यानात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन.